स्वर्गासारखा देश ज्यांनी नरक बनवला त्यांच्या विरोधात लढावंच लागणार. राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तक प्रकाशनावेळी ठाकरेंचा हल्लाबोल. तर सत्तेचा गैरवापर केला जातो हे सगळ्यांना कळेल, शरद पवारांचं वक्तव्य. हटके आधीच्या घटनांबाबत संजय राऊतांकडून नवी माहिती. मी अमित शहांशी बोलायला समर्थ असल्याचं शिंदेंना सांगितलं. शिंदेंना सांगणारे राऊत आहेत तरी कोण? शिंदेंच्या शिवसेनेच्या शिरसाटांनी सुनावलं. देशावर संकट आल्यास मोदींसोबत राहणार. पक्षाच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका. देशाच्या विरोधात नाही तर सरकारच्या विरोधात असल्याचंही ठाकरेंनी केलं स्पष्ट. पाकिस्तान आणि नरक हे दोनच पर्याय असतील तर मी नरक निवडेन. राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तक प्रकाशनावेळी जावेद अख्तर यांचा निशाणा. पाकिस्तानचा एकही ड्रोन भारतात पडला नाही. न्यूक्लिअर धमकीला भारत घाबरत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य. NIA कडनं ISIS पुणे मॉड्यूलच्या 2 फरार दहशतवाद्यांना अटक. दोन्ही दहशतवाद्यांना 27 मे पर्यंत NIA कोठडी. तर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संबंध असल्याच्या कारणावरून प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक. भारताच्या ब्रह्मोस मिसाईलच्या माऱ्यानं पाकिस्तान धास्तावलं. पाक लष्कराचं मुख्यालय आणि कंट्रोल रूम रावळपिंडीहून इस्लामाबादला हलवणार. डोंगरातील बोगद्यामध्ये लष्कर मुख्यालय स्थलांतरित करणार.